सुपारी घेऊन अपमान करणाऱ्यांवर कारवाई करणार, नेत्यांचा अपमान सहन करणार नाही. शिंदेंवर व्यंगात्मक गाणं करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामराला मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. मी कुणाल कामराच्या पाठीशी, कामरानं योग्य केलं, सत्य मांडलं. उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया. तर नागपूरच्या दंगलीची सुपारी कुणी दिली होती, ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार. कुणाल कामराच्या सेटची तोडफोड प्रकरणातील सर्व शिवसैनिकांना जामीन मंजूर. 15,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता गुन्हा. कुणाल कामराकडून हातात भारताचं संविधान घेऊन फोटो ट्विट. द ओनली वे फॉरवर्ड. कुणाल कामराकडून फोटोला कॅप्शन. कॉमेडियन कुणाल कामराचे सर्व सीडीआर तपासले जाणार. कॉल रेकॉर्डिंगसह बँक खात्याची देखील चौकशी होणार. कामराच्या मागे बोलवता धनी कोण हे शोधलं जाणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत माहिती. मुंबई रस्ते कामांबाबत विधानसभा अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये बैठक सुरू. आदित्य ठाकरे उपस्थित. एकनाथ शिंदे मात्र बैठकीच्या दालनाबाहेरून परत फिरले. उपमुख्यमंत्र्यांना सभागृहात कामकाज असल्याची विधानसभा अध्यक्षांची माहिती. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपींच्या घरावरील बुलडोझर कारवाईला स्थगिती. आरोपी फहीम खानच्या कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतली होती, पण कोर्टाचा स्टे येण्यापूर्वीच फहीम खानचं घर नागपूर महापालिकेकडून जमीनदोस्त. कोरटकर आणि सोलापूरकरच्या घरावर कारवाई का झाली नाही. सर्व दंगलखोरांवर समान कारवाई करा. संजय राऊतांसह अनिल परबांची टीका. एकटं सोडता येत नसल्यानं मुलाला दगडाला बांधून आईची मजुरी. मुलाला बोलण्यास अडचण. उपचारासाठी आईकडे पैसेही नाही. साताऱ्यातल्या मजूर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री शिंदे घेणार. पुण्यात आमिर खान आणि संतोष देशमुख कुटुंबियांची भेट. संतोष देशमुखांचा मुलगा विराज देशमुखला मिठी मारत आमिर खानकडून सांत्वन.